शहरामध्ये 225 झोपडपट्ट्या आहेत. त्या ठिकाणी 225 झोपडपट्टी वस्त्या आहेत. त्या ठिकाणी काही वस्त्यांवर काही दलित वस्ती असतील किंवा झोपडपट्ट्या असतील, घोषित झोपडपट्ट्या असतील, त्या ठिकाणी काही घरांना त्याचं टॅक्स पावतीच नाहीये. अशा सगळ्या घरांची तपासणी करून त्या ठिकाणी टॅक्स पावती करून त्यांना नळ कनेक्शन घ्यायचं असतं किंवा आपलं लाईट बिल घ्यायचं असतं, त्या संदर्भात त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यांनाही 4 पत्र्याची खोलीवर जर त्यांचं नाव लागलेलं असेल महानगरपालिकेत त्यांना समाधानही वाटेल आणि त्या माध्यमातून आपल्याला कर रूपातून आपल्याला उत्पन्नही वाढेल. त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये झालेल्या अनेक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वापर परवाना घेतलं जात नाही आणि वापर परवाना घेतलाय की नाही त्या संदर्भात बांधकाम विभागाचे काही अधिकारी त्या ठिकाणी जाऊन तपासणी करत नाहीत. ज्या पद्धतीने बांधकाम वापर परवाना जर तुम्ही विचारलात किंवा घेतले तर त्या माध्यमातून ते बिल्डिंग बांधलेल्या त्या संदर्भातला तिथं कर आकारणी स्वरूपामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कर रूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उत्पन्न वाढू शकतो. सोलापूर शहरामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये अपार्टमेंट बांधलेले आहेत. अशा अनेक अपार्टमेंट आहेत की ते अपार्टमेंट बांधतात आणि रजिस्ट्रेशन करतात आणि त्या ज्या मूळ मालकाला ती जागा दिली जाते आणि ते खरेदी विक्री करून त्यांनी ते मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. त्या माध्यमातून मला सांगायचं आहे बापू साहेब, ज्या पद्धतीनं अपार्टमेंटचे बिल्डर लोक त्या ठिकाणी मोठे बिल्डिंग बांधतात आणि फ्लॅट विक्री केली जाते. त्या ठिकाणी जर बघितलं तर 7-7, 8-8 वर्षांनी जे मूळ फ्लॅट धारक आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागामध्ये नाव नोंदणी करण्याकरिता आलेले असतात. त्यापूर्वी तिथं 7-8 वर्षांचे जे टॅक्स थकबाकी असतात जेणेकरून मुळात जो बिल्डर असतो तो त्याच्याकडून ते थांबलेलं असतं, ते कुठेतरी सगळं विक्री करून तो परगावी गेलेला असतं. त्यामुळं नाहक त्रास त्या फ्लॅट धारकांना होतो. त्या फ्लॅट धारकांची नाव नोंदणी केली जात नाही. त्यामुळं सोलापूर महानगरपालिकेचा मोठा नुकसान त्या कर रूपामध्ये ते होऊ शकतं. माझी विनंती आहे महापौर साहेब, जे कोणी असे जर अपार्टमेंट बांधले असतील, पळून गेलेले असतील त्या लोकांना त्या ठिकाणी ते शोध काढून त्याच्यावर नोटिसा काढून त्यांच्यावर घरावर जप्ती आणून ते टॅक्स भरून घेतलं पाहिजे. मुख्य रस्त्यावर जे काय हायमास्ट आहेत, माझी एक विनंती आहे बापूर साहेब, हायमास्ट आपण लावत असताना एका ठिकाणी 4-4 अशा पद्धतीचे मोठे हायमास्ट असतात. माझी कळकळीची विनंती आहे, एकदा जर हायमास्ट बंद पडला की 4 लाईट बंद पडतं आणि ते चौक अंधारमय होतं. त्यापेक्षा चौकामध्ये 4 कोपऱ्याला एक जरी आपण दिवाबत्ती किंवा एक पोल उभं करून 4 बाजूला जर उभं केलं त्याचा फायदा असा होईल, जर एखादं लाईट बंद पडलं तर एका ठिकाणी बंद पडेल आणि तिन्ही चालू असतील आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा प्रकाश कुठेही अंधार होणार नाही किंवा कुठलाही अनर्थ घडणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. पण आज सोलापूर शहरामध्ये कुठेही बघितलं तर त्या ठिकाणी ते फुटपाथची व्यवस्था अतिक्रमण करून ते सगळे लोक त्या ठिकाणी वापरायचा प्रयत्न करतात. माझी कळकळीची विनंती आहे, त्या फुटपाथ आपल्याला पादचाऱ्यांसाठी एक सोयीने ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला लोकांना एक चांगल्या पद्धतीचं शिस्त लागेल आणि चांगल्या पद्धतीचं वाटेल. असं मला सोलापूर शहरामध्ये स्वच्छ सोलापूर आणि सुंदर सोलापूर दिसण्यामध्ये भर पडेल असं मला या ठिकाणी वाटतंय. सोलापूर शहरामध्ये सार्वजनिक आरोग्य अभियानाच्या विषयासंदर्भात जर बोलायचं झालं, सोलापूर शहरामध्ये जुन्या पद्धतीच्या ब्रिटिशकालीन पाईपलाईन असल्याने नेहमी ते लाईन चोकअप होऊन नागरिकांना अनेक त्रास सहन करावा लागतो. अशा ड्रेनेज लाईन शोधून काढून ड्रेनेज लाईनच्या घालण्याची कारवाई करावी. सोलापूर शहरामध्ये 9 इंची 12 इंची आणि टाटाचे लाईन कुठल्या रस्त्याला आहेत, काय परिस्थिती आहे. आज गल्लीबोळामध्ये जर बघितलं तर कुठल्या तरी पीएचला जर बोलवलं तर अशी परिस्थिती आहे. जुन्या अधिकारी जे कोणी असतात साहेब ते त्यांना माहिती आहे, त्यांना बोलावून घेऊ आपण, तुम्ही फोन करा. तर रिटायर झालेले असते त्या 5 टीचरला विनंती करून आम्हाला बोलावून घ्यावं लागते. माहितीला गेलो असता त्या ठिकाणी अर्धमय झाल्या त्या ठिकाणी जेसीबी बंद पडलं होतं, दोन्ही चाकं पंक्चर झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये जेसीबी होतं. मी शेवटी लोकरे साहेबांना सांगून संबंधित त्या पस्तेरी विभागांना पोपाळे साहेबांना सांगून वगैरे जेसीबी मागवलं. म्हणजे आम्हाला 2 तास तिथं माहितीसाठी एखाद्या जेसीबी साठी माती ओढण्यासाठी तिथं थांबावं लागतं. अशी परिस्थिती आहे. म्हणून मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो, ज्या ठिकाणी अंत्यविधी होतो त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं एक आराम तरी त्यांना त्या ठिकाणी तरी वाटलं पाहिजे. त्या ठिकाणी कैलासरात आपल्या सोलापूर शहराच्या लोकसंख्येनुसार 3 कैलासरात आणि 3 जेसीबी छोट्या राहिल्या पाहिजे. अतिशय महत्वाचा विषय आहे साहेब. या पद्धतीचा विषय करत असताना काळजीपूर्वक त्या ठिकाणी व्यवस्था करावी असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. राज कूलर्स एक्सक्लुझिव्ह शोरूम आता आपल्या सोलापुरात. घर, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल्स, मॅरेज हॉल या सर्व ठिकाणी लागणारे विविध प्रकारचे 50 पेक्षा जास्त व्हरायटीजचे कूलर्स एकाच ठिकाणी. सोलापुरातील एकमेव एक्सक्लुझिव्ह कूलर शोरूम राज कूलर्स. 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंदधाम रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, सोलापूर. मोबाईल 9420 66 36 78. गुढीपाडव्यानिमित्त 30% सूट. डिलिव्हरी फ्री. कोणताही कूलर घेण्या अगोदर राज कूलरला अवश्य भेट द्या.